पुण्याच्या नवले पुलावरती भीषण अपघात झाला। 2 कंटेनरची धडक झाल्यानंतर आग लागली। 2 कंटेनरमध्ये एक कार अडकली। या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने नवले ब्रिजवरती अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। या कंटेनरने 20 ते 25 वाहनांना धडक दिली। दरम्यान दोन्ही कंटेनरमध्ये अडकलेली कार जळून खाक झाली आहे। पुण्यातील अपघाताचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। या सीसीटीव्हीमध्ये कंटेनरला भीषण आग लागलेली दिसत असून तो कंटेनर ब्रेक फेल झाल्यामुळे सुसाट वेगाने जाताना दिसतोय। हा अपघात इतका भीषण होता की आजूबाजूच्या वाहनांना सुद्धा आग लागली। पुण्यातील नवले ब्रिजवरती अपघातानंतर पुणे सातारा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। या वाहतूक कोंडीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। माजी नगराध्यक्ष सुनील काळेंनी मंत्री संजय सावकार यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलं। सुनील काळे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत, मात्र त्यांना डावलण्यात आल्याने हे आंदोलन करण्यात आलं। पिंपरी चिंचवडमधील चरोली अलंकापुरम चौकाजवळ व्यावसायिक असलेल्या नितीन गिलबिलेवरती हल्ला करण्यात आला। पिंपरी चिंचवडमधील आळंदी दिघी रोड परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली। अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर अशी हल्लेखोरांची नाव आहेत। अमित पठारे यांनी नितीन गिलबिलेंच्या डोक्यामध्ये गोळी झाडून हत्या केली। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत बोलताना शरद पवारांचं कौतुक केलंय। शरद पवारांमुळेच मी एवढा मोठा झालो, मला निवडून द्यायला शरद पवार कारणीभूत आहेत, मी काय वरून पडलो का, असं विधान अजित पवार यांनी केलंय। उद्धव ठाकरे ज्येष्ठ शिवसैनिकांचा 20 नोव्हेंबर रोजी दादरमध्ये मेळावा घेणार आहेत। उद्धव ठाकरे ज्येष्ठ शिवसैनिकांची पुन्हा मोड बांधणार आहेत। या मेळाव्यामध्ये 800 ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मानपत्र देत गौरवलं जाणार आहे। भिवंडीत कोट्यवधींच्या विकास कामांचं उद्घाटन पार पडलं। खासदार बाळ्यामामा म्हात्रेंच्या निधीमधून विकास कामं होणार असून या विकास कामांचं उद्घाटन पार पडलं। कर्नाटकात ऊस दरावरून सुरू असलेलं आंदोलन चिघळलं। कर्नाटकच्या बागलकोटमध्ये 50 ट्रॅक्टर पेटवण्यात आले। समीरवाडी साखर कारखाना परिसरात ट्रॅक्टर पेटवत ऊसाला 3500 रुपये दर देण्याची मागणी केली जाते। उल्हासनगरमधील सिंधी समाज आक्रमक झालाय। विविध भागातून सिंधी समाज एकवटलाय। यावेळी उल्हासनगर शहरातून भव्य रॅली काढत जोहर छत्तीसगड पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी भगवान झुलेलाल यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे। चिपळूणमधील खडपोली MIDC परिसरात कामगार उद्या आमरण उपोषण करणार आहेत। कामगार आणि कंपनी व्यवस्थापनातील वाद चिघळलाय। सापिस्ट कंपनीने अचानक 250 कामगारांना काढून टाकल्यामुळे कामगार आक्रमक झाले। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे। दिल्लीत झालेल्या स्फोटाविरोधात पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्टेशन बाहेर पतित पावन संघटनेनं आंदोलन केलंय। सरकारने पुन्हा ऑपरेशन सिंदूर राबवावं अशी मागणी करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली। पुण्यात नवले पुलावरती भीषण अपघात। ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची 5 ते 6 वाहनांना धडक। आगीमध्ये होरपळून 8 जणांचा मृत्यू। पुणे अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। कर्नाटकात ऊस दर आंदोलन चिघळलं। कर्नाटकच्या बागलकोटमध्ये समीरवाडी साखर कारखाना परिसरात ट्रॅक्टर पेटवले। 3500 रुपये ऊस दर देण्याची मागणी करत शेतकरी आक्रमक। बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे देशाचं लक्ष। उद्या सकाळी 8 पासून मतमोजणी। एनडीए बाजी मारणार की महागठबंधन सत्तांतर करणार याकडे लक्ष। अजित पवारांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याचं माझ्या कानावर, खरं खोटं काय ते बाहेर येईल। पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं। अंबादास दानवेंचं मोठं विधान। अंबादास दानवे खोटं बोलतायत, त्यावेळी मी स्वतः वर्षावरती होतो। अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत कुठलीही चर्चा नाही। अंबादास दानवेंचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी फेटाळला।
हर्षदा शिरसाटांनी मतदार यादीत फेरफार केला. अंबादास दानवेंचा संजय शिरसाटांच्या मुलीवरती गंभीर आरोप. शिरसाटांनी आरोप फेटाळले. एमआयएम आणि मनसेसोबत काँग्रेस युती करणार नाही, सूत्रांची माहिती. नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आघाडी नाही, तर महापालिका निवडणुकीबाबत मात्र वेट अँड वॉचची भूमिका. लग्न जुळेना म्हणून अकोल्यातील एका तरुणाने शरद पवारांना लिहिलं पत्र. एकटेपणा जाणवतो पत्रातून तरुणानं मांडली व्यथा. तरुणाला लग्नासाठी मदत करण्याचे पवारांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. आणि पिंपरी चिंचवडमधल्या नितीन गिलबिलेंच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. फॉर्च्युनरमध्ये मित्राला बसवलं आणि खून केला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बाकोद गावाजवळ भीषण अपघात झाला. दुभाजकावर कार आदळल्यानं कारनं पेट घेतला. अपघातादरम्यान कारचा दरवाजा लॉक झाल्यानं 6 महिन्याच्या गर्भवतीचा कारमध्येच मृत्यू झाला. ठाणे गुन्हे शाखेनं ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली आहे. 2,38,00,000चा ड्रग्ज जप्त करत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. गोंदियावरून दुरुस्तीसाठी मुंडीपार तिरढा मार्गावरील मांडोदेवी वर्कशॉपमध्ये आणलेल्या अँब्युलन्सला अचानक आग लागली. या आगीत अँब्युलन्स जळून खाक झाली. ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही घटना घडली. नागपुरात गुन्हे शाखेच्या पथकानं दुचाकी चोरी करणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीला अटक केली आहे आणि 13 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. या धडक कारवाईत पोलिसांनी 6,50,000चा मुद्देमाल जप्त केलाय, तर इतर 2 आरोपींचा शोध सुरू आहे. बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. भिवंडीमध्ये कोट्यावधींच्या विकास कामांचं उद्घाटन झालं. खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या निधीतून विकास कामं होणार आहेत. या विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. उल्हासनगरमधील सिंधी समाज आक्रमक झालाय. विविध भागातून सिंधी समाज एकवटला. यावेळी उल्हासनगर शहरातून भव्य रॅली काढत जोहार छत्तीसगड पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी भगवान झूलेलाल यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. चिपळूणमधील खडपोली एमआयडीसी परिसरामध्ये कामगार उद्या आमरण उपोषण करणार आहेत. कामगार आणि कंपनी व्यवस्थापनातील वाद चिघळलाय. सापिस्ट कंपनीनं अचानक 250 कामगारांना काढून टाकलंय. त्यामुळे कामगार आक्रमक झाले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. दिल्लीत झालेल्या स्फोटाविरोधात पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्टेशन बाहेर पतित पावन संघटनेनं आंदोलन केलं. सरकारनं पुन्हा ऑपरेशन सिंदूर राबवावं अशी मागणी करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली.